नमस्कार. एपिसोड 14 स्वस्तियश ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एपिसोड 14मध्ये जातकाच्या कुंडलीतील 5वा भाव, ज्याला पंचम भाव असं म्हणतो, तसेच दशम भाव ज्याला 10th हाऊस म्हणतो, त्या स्थानातील ग्रह, त्या स्थानांचं विशेषत्व आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. तुम्हाला या स्क्रीनवरती 5वे असा शब्द जिथे दिसतो, ते 5वे असा शब्द म्हणजे जन्मकुंडलीतील पंचम स्थान, ज्याला आपण 5th हाऊस, 5वा भाव किंवा 5वं स्थान असं आपण म्हणतो. जातकाच्या कुंडलीतील या भावातून आपल्याला बुद्धी, जातकाची, त्याचं प्रेम, त्याच्या जीवनामध्ये असणारा प्रेमासंदर्भातल्या गोष्टी, त्या जातकाची स्वतःची मुलं, अपत्य आणि जातकाचं शिक्षण हे आपल्याला या पंचम भावातून कळतं. बऱ्याच वेळेला पंचम भावातून जातकाची क्रिएटिव्हिटी, ज्याला आपण कौशल्य असं म्हणतो, म्हणजे वाचन, गायन, वादन म्हणजे वाजवणे, एखादं नृत्य करणं, त्याबरोबरीने चित्रकला, हस्तकला, हे जी कलाकौशल्य आहेत ही सुद्धा आपल्याला पंचम भावातून कळतात. पंचम भावामध्ये काही ग्रह शुभ असतील, जसं की गुरु किंवा बुध, तर कारक ग्रह त्याच स्थानात पडला, कारण बुद्धी बुधाची आहे. गुरु जातकाला ज्ञान देतो, विचार करण्याची समज देतो. मग गुरु हा ज्ञानाचा कारक आहे आणि बुध हा बुद्धीचा कारक आहे, आणि हे स्थान 5वं हे बुद्धीचंच आहे. त्यामुळे इथे या ग्रहाला बळ प्राप्त होतं. जातकाच्या आयुष्यामध्ये त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. प्रोव्हाइडेड गुरु किंवा बुध हा नीच नसावा, त्याची डिग्री 12 ते 18 डिग्रीच्या आसपास असावी, तो 0 ते 6 डिग्रीचा नसावा, 24 ते 30 डिग्रीच्या दरम्यान तो मृत असतो तसा नसावा. पंचम भावावरती कोणत्याही वाईट ग्रहाची दृष्टी किंवा युती नसावी. आता पंचम भावामध्ये अशुभ ग्रह राहू आणि शनी असतात. बऱ्याच वेळेला या पंचम भावामध्ये शनी आला की मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं की मुलं व्हायला उशीर होतो. नुसता राहू आला तर आपण म्हणतो की मुलांचं किंवा त्या जातकाच्या आयुष्यामध्ये शिक्षणामध्ये व्यत्यय निर्माण होतात, म्हणजे पास नापासाचं द्वंद्व त्या जातकाच्या जीवनामध्ये सुरू असतं. मंगळ आला पंचम भावामध्ये की बऱ्याच वेळेला वारंवार गर्भपात होणं महिलांच्या बाबतीमध्ये, पुरुषाच्या बाबतीमध्ये वीर्य निर्मितीचे काही इश्यूज होत राहतात. पंचम भावामध्ये आपण म्हणतो की हर्षल आला तर बऱ्याच वेळेला प्रेमासंदर्भात आपल्याला विकृती पाहायला मिळते. नेपच्यून आला तर प्रेमासंदर्भी नको त्या कल्पना करून बसतात, म्हणजे शारीरिक आकर्षणाला ही लोक प्रेम समजून बसतात. असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पंचम भावातून त्या व्यक्तीची प्रतिभा, शिक्षण, प्रेमसंबंध आणि अपत्य योग कळतो. गुरु बुध या ठिकाणी बलवान असतो, तो हुशार त्या जातकाला बनवतो. तसंच बऱ्याच वेळेला या व्यक्तीने शिक्षणासंदर्भातला नोकरी व्यवसाय, शिकवणं, शिक्षक बनणं किंवा आपण ज्याला म्हणतो ट्रेनर, आधुनिक पद्धतीने खाजगी कंपन्यांमध्ये असतात HR, तसे योग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात किंवा त्या क्षेत्रामध्ये त्याने नोकरी किंवा व्यवसाय करावा. राहू आला तर बऱ्याच वेळेला प्रेमभंगच होत असतो. शनी आला की मुलं उशिरा होतात. शनी केतू आला तर काही कंडिशन्स अप्लाइड करून सांगतो की मुलंच होत नसतात. नपुंसक किंवा बांझ महिला किंवा पुरुष राहतो. मग यावर उपाय काय? तर गुरुचा जप करणं, गुरुग्रहासंदर्भातले उपाय करणं,
गुरुच्या कारकत्वाखाली येणाऱ्या जीवनामध्ये आचरण किंवा कृती याची अंमलबजावणी करणं किंवा गुरुग्रहाला आवडेल त्या कृती आपल्या जीवनामध्ये करत राहणं रोजमर्राच्या दिवसभरातल्या आपल्या दिनचर्येमध्ये. मुलांसाठी चंद्राची शांती करावी, बुधासाठी हिरव्या वस्तूंचं दान करावं. मग हिरव्या वस्त्रीमध्ये कपडा येतो, पालेभाजी येते, जेवणाचे काही पदार्थ येतात, अशा प्रकारे. आता पुढचा जो भाव आहे तो म्हणजे दशम भाव, ज्याला आपण 10th हाऊस असं म्हणतो. या दशम भावातून आपल्याला व्यक्तीचं करिअर, नोकरी, प्रतिष्ठा या गोष्टी कळतात. जसे की 10व्या भावामध्ये जर सूर्य नावाचा ग्रह आला तर जुन्या पद्धतीने सरकारी नोकरी त्या जातकाला लागेल किंवा मिळेल असं आपण म्हणायचो. परंतु आता भारतामध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन किंवा आधुनिकीकरण झालं, त्यामुळे सरकारी नोकरी भांडवलशाहीकडे अर्थव्यवस्थेची वाटचाल चालल्यामुळे नोकरी सरकारी भरती निघतच नाही. मग अशा वेळेला या सूर्याचं दशमस्थानात जातकाच्या असणं, यातून आपण खाजगी क्षेत्रातली एक उच्च पदस्थ नोकरी किंवा आपण ज्याला म्हणतो की मोठ्या पगाराची नोकरी, मोठी जबाबदारीची नोकरी जातकाला मिळत असते. मंगळ आला की जातकाच्या आयुष्यामध्ये पोलीस, लष्कर किंवा स्पोर्ट्स, खेळाडू या संदर्भातला नोकरी व्यवसाय जातकाच्या आयुष्यात येत असतात. बुध असेल दशम भावामध्ये तर व्यवसाय, काउन्सिलिंग करणं, कमिशनवर चालणारे व्यापार यासारखे व्यवसाय जातकाला लाभदायक ठरतात. गुरु असेल तर शिक्षण क्षेत्रासंदर्भातले, ज्ञानदानासंदर्भातले किंवा शास्त्राचं कोणत्याही प्रकारच्या विद्येचं जिथं शिकवणं चालतं किंवा स्वतः त्या शिकवणं, मग ते शाळा कॉलेजेसमधला नोकरी व्यवसाय असेल, कोणत्या ट्रेनिंग सेंटरमधली नोकरी व्यवसाय असेल, त्या जातकाने करणं हे त्याच्यासाठी लाभदायक ठरतं. शुक्र जर असेल तर कला, ग्लॅमर, ज्याला आपण नाट्य, संगीत, चित्रपट क्षेत्र, कलाकुसरीची क्षेत्र, वादन गायन शिकवणं, पेंटिंग या संदर्भातल्या गोष्टी जातकाने करणं हे त्याच्यासाठी लाभदायक ठरतं. जर शनी या भावामध्ये असेल तर मग उद्योग, प्रशासन या संदर्भातल्या गोष्टी पाहायला मिळतात. मित्रांनो, शनी बऱ्याच वेळा दशमात असेल तर व्यक्तीला करिअरमध्ये म्हणजे नोकरी आणि व्यवसाय संदर्भातलं करिअर बऱ्याच वेळा स्थिरतावर लवकर मिळत नाही. पण ज्या वेळेला शनी महाराज त्याला ती स्थिरता द्यायला लागतात, त्यानंतर ती इतकी मजबूत होते की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सोनं व्हायला सुरुवात होतं. मित्रांनो, दशमस्थानामध्ये कोणती राशी आहे? दशमस्थानामधील राशीचा स्वामी पत्रिकेमध्ये स्वराशीत म्हणजे दशम भावातच बसलाय का, की शत्रू राशीत बसलाय, उच्च राशीत आहे की नीच राशीत आहे, त्या ग्रहाची डिग्री किती आहे, सूर्यापासूनचं त्याचं अंतर किती आहे, दशम भावावरती किंवा दशमाच्या राशीचा स्वामी पत्रिकेत जिथे कुठे बसलाय त्यावरती कोणत्या पापग्रहाची दृष्टी तर नाही ना, कोणत्या चांगल्या ग्रहाची किंवा स्वग्रही असणाऱ्या ग्रहाची दृष्टी दशमावर किंवा दशमेशावर आहे का? या सगळ्यांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या कर्म जे पैशाची निर्मिती करू शकतं, म्हणजेच रोजीरोटीचं कर्म आपल्याला समजतं. मग काही अडचणी येतात. अमुक एखादा ग्रह असेल तर, जसं की दशमात राहू असेल तर वारंवार करिअर बदल आपल्याला पाहायला मिळतो. मग अशा व्यक्तीने दशमामध्ये राहू जेव्हा येतो तेव्हा हवाबाजी चालते. म्हणजे नेटवर्क मार्केटिंग करणारी जी लोकं असतात ती बऱ्याच वेळेला जानेवारीमध्ये जॉईन करतात, फेब्रुवारीमध्ये त्यांची वार्ता बदलते. मी BMW घेणार, मी रोल्स रॉईस घेणार, मी घर घेणार, लाभ 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 लाभ, मी खूप पैसे कमवतो, एवढे पगार येतो नसतो. वास्तविक ते मिळवत असतीलही नसतीलही, पण त्यांची वार्ता त्या पद्धतीने चालते.
म्हणजे किंवा राजकारणातल्या व्यक्ती या दशमामध्ये राहू असला, नेटवर्क मार्केटिंग, ऑनलाईन वर्क या संदर्भातल्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला